विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारातील एका शेतात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरू केला आहे। एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारातील एका शेतात आदिवासी समाजातील एक कुटुंब वास्तव्यास आहे। दरम्यान आज बुधवारी पहाटेच्या सुमारास विजेचा शॉक लागून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 1 वर्ष वय असलेली मुलगी सुदैवाने बचावली आहे। मृतांमध्ये आई, मुलगा, सून आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरू केला आहे। प्रथम दर्शनीत विजेचा शॉक लागून या 5 जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे। मात्र हा अपघात की घातपात याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत, त्यामुळे तपासांती याबाबत अधिक माहिती समोर येईल। आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वरखेडी गावाजवळ एका शेतामध्ये 5 माणसाचं मृत्यू बॉडी सापडलेला आहे असं फोन आला होता। मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केल्यानंतर तिथं वायर्स काढलेलं वायर्स दिसून आलेलं आहे। मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले होते आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या। मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजेचा धक्का लागून ही 5 लोकांचा मयत झालेला आहे असा अंदाज आहे। ही सर्व लोक 5 लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते। सर, एकाच कुटुंबातील आहे का अशी काही माहिती मिळते का? एकाच कुटुंबातील लोक आहे। एक साधारणतः 60 वर्षाचा महिला आहे, 2 लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला, वयोगट अंदाजा 30 आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजा 10 ते 15 वर्ष। शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे, ते शेतात नाही आहे, दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते। जो विद्युत प्रवाह करणारा जो शेतमालक होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आलं? त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे। त्यांना आम्ही सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे।